घरच्याच मसाल्यांमध्ये तयार होणारा हा साधा सोप्या पद्धतीचा मसाला सोया चाप जर तुम्ही घरी बनवाल ना, तर पुन्हा तुम्ही हॉटेलमध्ये जाणार नाही. घरात असलेल्या काही पदार्थांमध्येच साधा सोप्या पद्धतीने हा चविष्ट मसाला सोया चाप तयार होतो. मार्केटमधून सोया चाप न आणता घरी बनवलेल्या सोया चापपासून सोया चाप मसाला कसा बनवायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि विकतच्या सोया चापमध्ये खूप प्रमाणात मैदा असतं, पण ह्यात सोयाबीनचं प्रमाण जास्त असणार आहे. आणि याची पूर्ण रेसिपी मी चॅनलला टाकलेली आहे, तर ती नक्की चेक करा. सोया चाप मसाला बनवण्यासाठी इथे मी 7 सोया चाप घेतलेले आहेत आणि आता ह्याचे असे गोल गोल काप करून घेणार आहोत. हे मी बनवल्या बॉईल करून घेतलेले, त्यामुळे मी आता बॉईल करत नाहीये. जर तुम्ही मार्केटमधून विकतचे आणत असाल तर अगोदर याला बॉईल करून घ्या किंवा मग फ्राय करून घ्या. एका बाउलमध्ये मी 3 मोठे चमचे दही घेतले, त्यात घरगुती मसाला 1 चमचा, पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा काळी मिरी मी इथे घालते आणि चवीनुसार मीठ घालून हे सगळे मसाले दहीमध्ये चांगले मिक्स करून हे फेटून घ्यायचं. इथे तुम्ही सगळे मसाले घालू शकता. जर तुमच्याकडे घरगुती मसाला नसेल तर धणे, जिरे, लाल मिरची, त्यासोबतच काश्मीरी मिरची या सगळ्यांची पावडर थोडी थोडी घालायची आणि दहीमध्ये मिक्स करून घ्यायचं. पॅनमध्ये मी 1 पळी तेल घातलेले आहे. ते गरम झालं की त्यात हे सोया चपचे तुकडे घालायचे आणि कुरकुरीत होईपर्यंत चांगले फ्राय करून घ्यायचे. सगळ्या बाजूने सारखा रंग आला पाहिजे, एकदम क्रिस्पी व्हायला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत मध्यम गॅसवर. हे घरी बनवलेले सोया चाप आहेत, त्यामुळे हे प्रोटीनने भरपूर आहेत, कारण ह्यात मैदा भरपूर प्रमाणात कमी आहे. फक्त ग्लुटेनचं प्रमाण आहे आणि जास्त सोयाबीनचं प्रमाण आहे, त्यामुळे हे हेल्दी आहेत. काही वेळानंतर हे छान कुरकुरीत झालेले आहेत आणि रंगसुद्धा सोनेरी आलेला आहे. तर आता हे सगळे पीसेस जे आहेत ते आपण या मसाल्याच्या दहीमध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया. या सोयाबीनच्या तुकड्यांना दही आणि बेसिक मसाले लावून सुद्धा तुम्ही फ्राय करून खाऊ शकता, खूप छान लागतात. सोया चाप मसाला बनवण्यासाठी इथे मी आवश्यकतेनुसार कढईमध्ये तेल घेतले. या तेलामध्ये मी कांदा फ्राय केलेला नुसता, त्यामुळे तेच तेल मी घेतलेलं आहे, जेवढं पाहिजे तेवढं. बाकीचं काढलं. त्यानंतर यात काही अख्खे मसाले घातले, जसे की 2 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, 1 हिरवी वेलची, 2 तेजपत्त्याची पानं आणि 1 छोटा चमचा जिरे. त्यासोबतच 3-4 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्यात. त्या थोड्या फ्राय झाल्या की मग त्यात 1 मोठ्या आकाराचा कांदा मिक्सरला बारीक वाटून घेतलाय, ते घालूया. कांद्यामधलं सगळं पाणी आटेपर्यंत कांदा चांगला परतून घ्यायचा आणि त्यानंतर 1 मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट घालून ती सुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेत, त्याची प्युरी घालूया. दहीमध्ये सोयाबीन पुरते मसाले आणि मीठ घातलेले. आता कांदा टोमॅटोसाठी इथे काही मसाले घालूया. सेम मसाले तेच घालायचे आहेत, जसे की लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद, धणे जिरे पावडर, जे तुम्हाला घालायचं असेल ते तुम्ही घालू शकता. आता बारीक गॅसवर आपल्याला हे मसाले चांगले परतून घ्यायचे, जोपर्यंत चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत. कारण बारीक गॅसवर जेवढे हे मसाले आरामात तुम्ही परताल तेवढा हा सोया चाप मसाला चविष्ट तयार होईल. मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि त्यातलं पाणी जे होतं ते सुद्धा आटलेलं आहे. आता आपण इथे घालूया मसाल्यापुरतं चवीनुसार मीठ आणि 1 चमचा कसुरी मेथी. त्यासोबतच आपण जे सोया चाप दहीमध्ये मिक्स करून घेतलेले ते घालायचे आहेत आणि हा सोया चाप 1-2 मिनिट असंच परतून घ्यायचं आहे. परतून झालं की यात घालायचं आपल्याला उकळतं गरम पाणी. थंड पाणी घालायचं नाही, नाहीतर मसाल्यांची हवी तशी चव येणार नाही. जेवढा तुम्हाला इथे मसाला हवा आहे त्यानुसार गरम पाणी घालायचं आणि 1 छोटा चमचा मी इथे साजूक तूप घातलेलं आहे. इथे तुम्ही बटर सुद्धा घालू शकता. तूप किंवा बटर घातल्याने या मसाल्याची चव अजून वाढते. थोडी कोथिंबीर सुद्धा मी घातली. आता झाकण देऊन 4 ते 5 मिनिटसाठी हे शिजवून घ्यायचं. 4 मिनिट झालेले आहेत. ह्यापेक्षा जास्त मी शिजवणार नाहीये, कारण मी हे फ्राय सुद्धा करून घेतलेले आहेत. फक्त मसाला ह्या सोया चापमध्ये मुरायला पाहिजे, त्यापुरतं आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे मंद आचेवर. म्हणजे मसाला छान सोया चापमध्ये मुरतो आणि मग चव सुद्धा वाढते. तर अशा पद्धतीने चमचमीत असा सोया चाप मसाला तयार झालेला आहे. या मसाल्यामध्ये तुम्ही फ्रेश क्रीम किंवा मग दुधावरची साय सुद्धा घालू शकता, पण मी स्किप केलेली आहे. अशाच पद्धतीने सुद्धा बनवलं तरी हा मसाला खूप छान लागतो. झटपट सोया चाप मसाल्याची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि सोया चाप घरच्या घरी कसे बनवायचं हे पाहायचं असेल तर चॅनलला व्हिजिट करा. धन्यवाद.